मिनल माळी-मढवी, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या गावाकडच्या मध्ये पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या। कन्नड तालुक्यातील हिवरखेडा गवताळा येथील सैनिक पोलीस अंमलदार उमेश दाभाडे हे गेल्या 15 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहेत। मात्र ते इथेच न थांबता आपल्या कर्तव्याव्यतिरिक्त मिळालेल्या वेळेत विविध समाज उपयोगी कार्य करतात। गेल्या 10-12 वर्षांपासून आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करणं, संगोपन करणं, तसंच पशुपक्ष्यांसाठी दाणा पाण्याची व्यवस्था करणं, अनाथ मुलांना गरजेचे साहित्य वाटप करणं, गरजवंतांना आपल्या परिस्थितीनुसार मदत करणं असे उल्लेखनीय आणि समाज उपयोगी कार्य करून त्यांनी समाजापुढे एक आदर्श मांडलाय। सुसंस्कृत समाज घडावा हा माझा उद्देश आहे आणि तसंच आपण या धरती मातेचे ऋण फेडण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं मत उमेश दाभाडे यांनी व्यक्त केलंय। यावेळी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासोबत वृक्षारोपण करून पुन्हा एकदा पर्यावरणाचा संदेश दिलाय। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। नेरपिंगळाई गावामध्ये मोर्शी पंचायत समिती येथील एपीओ आणि पीटीओ यांनी पवन गोबाडे, रवी टिंगणे, सागर गभणे, वैभव हनुमंते या दलालांना हाताशी धरून सिंचन विहिरी, शेततळे, विद्युत कनेक्शन, शासकीय रस्त्यांवर आणि जमिनीवर वृक्ष लागवड तसंच इतर बाबतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू केलाय। या विरोधात नेरपिंगळाई येथील ग्रामस्थांनी जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यालयामध्ये मोर्चा काढला। संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई न केल्यास आम्ही उपोषणाला बसणार असा इशाराही त्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। रोजगार हमीच्या कामात खूप मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। आमच्या गावामध्ये बांबूच्या स्कीमा झालेल्या हजारो, त्यामध्ये एकही झाड लावलेले नाही। त्यानंतर सीताफळच्या झालेल्या आहेत, ते पण झाडं लावलेले नाही। त्यानंतर आमच्या गावात ठेकेदारीप्रमाणे काही ठेकेदार आहे साहेब लोकांचे पंचायत समितीमधून, ते आमच्या प्रत्येकी बांबूचे केस जर करायची असेल तर 25,000 मागतात, हिर करायची असेल तर 50,000 मागतात। असं आमच्या गावात भ्रष्टाचार सुरू आहे। याची नेमणूक जिल्हास्तरीय नेमणूक करून सविस्तर चौकशी करण्यात यावी। हे पैसे कोण मागतात? ठेकेदार आमच्या गावात काही लोक। तुम्ही काय सांगता? मी म्हणतो की आमच्या गावात मजूर विभागाले काम लागलं पाहिजे, हा भ्रष्टाचार झाला पाहिजे नाही, कारण की आमचा रोजगार हमीचा सर्वांना फायदा झाला पाहिजे। हा कोण पैसा घेता कामा नाही, आणि कारण की आम्हाला मजुरी पाहिजे, आम्हाला हक्क सिद्ध पाहिजे, हा निर्णय तुम्ही करायचा। आता तुमच्या विहिरीचं सांगितलं ते काय आहे? हां, विहिरीचं झाली माझी विहीर सँक्शन, पण पहिले 50,000 घेऊन विहीर सँक्शन केली आहे। हे कोणत्या अधिकाऱ्याने केली? हे कोणत्या अधिकाऱ्याने केली हे काही मला माहीत नाही, कारण की एजंट आहे आमच्या गावात। पैसे कोणी घेतले तुमच्याकडून? पैसे घेतली आमचे, आता ते चौघ जण आहे, ते आता ते नाव मला माहीत नाही, पण नेरपिंगळीत आहे, निवेदनमध्ये आहे म्हणते, पण असं माहीत नाही मला कोणी घेतलेले आहे म्हणून। पण हा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे। अमरावतीच्या ऐतिहासिक नेहरू मैदानावर कुठलंच बांधकाम होणार नाही। नेहरू मैदान, दसरा मैदान आणि सायन्स कोर मैदान अशी शहरातील सर्व मैदानं कायम राखण्यात येतील असं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। या मैदानाच्या स्वच्छतेचं आणि संवर्धनाचं काम भाजपच्या वतीनं लवकरच हाती घेतलं जाणार आहे। कालच अमरावतीत भारतीय जनता पार्टीनं पत्रकार परिषद घेऊन नेहरू मैदानावर अमरावती महापालिकेची इमारत उभारण्याला आपला प्रखर विरोध जाहीर केला होता। त्यामुळे पालकमंत्र्यांचा संदर्भ देऊन नेहरू मैदानावर इमारत बांधण्याच्या वृत्तातील फोलपणा आता स्पष्ट झालाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। नेहरू मैदान अमरावतीचा ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत आहे। नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं। ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहे, जशी महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने बांधली पाहिजे, त्याकरता MSSRDCच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या। शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही, म्हणजे मैदानावर कुठलेही बांधकाम करता येत नाही। उलट नेहरू मैदानाला
चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं। एक काळ असा होता नेहरू मैदानाचा, त्या काळावर स्वर्गीय इंदिरा गांधीजी सारख्या सभा व्हायच्या, मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या। ते ग्राउंड सभेकरता असावं, ते ग्राउंड इतकं भव्य असावं, त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे, ऐतिहासिक वारसा आहे, त्याला हात लावणे अशी माझी भूमिका आहे। ती भूमिका मी कमिशनरच्या बैठकीत मांडली होती। मात्र आपल्याला अमरावतीला आता जसं नागपूरमध्ये MSRTCच्या माध्यमातून बस स्टँड असेल, महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जे बांधकामं आपण केले, काही महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले पाहिजे। मोठ्या प्रमाणावर प्लॉट अतिक्रमण होत आहेत महानगरपालिकेचे, ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी चांगले कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले तर त्याच पैशामध्ये महानगरपालिकेच्या इतर प्रशासकीय बिल्डिंगचा विकास होऊ शकतो। या ठिकाणी मोठे कॉमर्शियल कॉम्प्लेक्स होऊ शकतात आणि त्यामुळं एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करायचा अमरावती शहराचा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून वाशिम शहरात रिसोड पोलीस स्टेशन हद्दीतून मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्यानं रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डीबी पथकाला मार्गदर्शन करून चोरांचा शोध घेऊन मोटरसायकल हस्तगत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार डीबी पथकानं तांत्रिक आणि आधुनिक पद्धतीने तपास करून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कौशल्यपूर्ण कामगिरी करत सचिन उर्फ मिठू अशोक मानकर या आरोपीकडून 8,24,000 रुपये किमतीच्या एकूण 9 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्यात। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। सांगली जिल्ह्यातील जुनी पुस्तकं तसंच वाहनं यांचं ऑनलाईन आणि फायनल अप्रूव्हल सेवेचं कामकाज सांगली जिल्ह्यातच होत होतं, त्यामुळे नागरिकांची कामं जलद गतीनं होत होती। परंतु मुंबई येथील शासन परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे काम मुंबई येथील कार्यालयात होत असून या कामांना आता 2 ते 4 महिने इतका विलंब होतोय। त्यामुळे हे कामकाज पुन्हा सांगली जिल्ह्यात करण्यात यावं यासाठी 13 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे रयत क्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले आणि समर्थ वाहन सेवा संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष शरीफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली परिवहन आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी जय हिंद वाहन संघटनेचे कार्याध्यक्ष जैनुद्दीन सुभेदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। आज सांगली जिल्ह्यातून रयत क्रांती वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य व कृती समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने राज्यातील व सांगली जिल्ह्यातील जुनी पुस्तकी वाहनांचे जे ऑनलाईन करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत होत असून त्यामुळे नागरिकांना त्या वाहनासाठी पुनर्नोंदणी करता आर्थिक ज्यादा दंड भरावा लागत आहे। म्हणून आम्ही समर्थ वाहनधारक सेवा संस्थेचे अध्यक्ष शरीफ पठाण, जय हिंद वाहनधारक सेवा संस्थेचे अध्यक्ष जैनुद्दीन सुभेदार, सांगली जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजयकुमार बुद्गल, शाहनवाज तांबळे, गणेश फोळ, समीर सोलापुरे, शाहबाद मुजावर आणि रवींद्र चव्हाण यांनी आम्ही परिवहन आयुक्त कार्यालयांना भेटून निवेदन दिलेले आहे। जर त्या कार्यालयाने वेळेत जर ऑनलाईन माहिती केली तर आम्ही कृती समितीच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन करू आणि शासनाचे जे काय चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे त्याचा आम्ही निषेध करू आणि
आम्ही शासनाला जाग आणू. इतिहास तुम्ही इतिहास ना ऐकत इतिहास नाही तर पुढे पाच दादावाडी इतिहास दादावाडी कुठे दादावाडी तिन्ही व्हिडिओचा माझा व्हायरल होणार आहे. जसं आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, सगळ्यांनी बोलले त्याप्रमाणे आम्ही आता परिवहन आयुक्तांशी बोललो, पण आमचं काही समाधान झालेलं नाही. कारण पूर्ण राज्यातले जवळपास 15,000 ते 20,000 केसेस पेंडिंग यांच्याकडे आहेत. आणि एवढ्या केसेस पेंडिंग असताना देखील रस्त्यावर चालवणाऱ्या वाहनधारकाला ट्रॅफिकवाल्यांच्याकडून आरटीओकडून त्रास सहन करावा लागतोय. शिवाय महिन्याचा दंड, शिवाय 20 वर्षांनी वाढलेली फी, हा खूप असा प्रकार आहे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून यांना आता हे निवेदन दिलेलं आहे. आमच्या यांच्या बोलण्यातून आम्हाला काय यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. तर आम्ही आता या संदर्भात सगळ्यांनी कृती समितीने सगळ्यांनी मिटिंग घेऊन आपले देशाचे गृहमंत्री, आपले देशाचे जे परिवहन मंत्री आहेत गडकरी साहेब, यांना आम्ही भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. दिवाळीचा प्रकाश, गोडधोड फराळ आणि कपडे सगळ्यांच्याच नशिबात असतं असं नाही. पण अशाच वंचित घटकांची दिवाळी प्रकाशमय, आनंदी आणि गोडधोड व्हावी यासाठी एक ऊब जाणीवेची या सामाजिक संस्थेनं दरवर्षीप्रमाणे यंदाही 311 अंधारमय घरात दिवाळीत प्रकाश पेरायचं ठरवले. अनेक गावातील अत्यंत गरजवंत कुटुंबांना किराणा, कपडे, फराळ, मिठाई वाटून ही संस्था दिवाळी साजरी करणार आहे. त्यांचं हे कार्य 2022 पासून अविरत सुरू आहे. एक ऊब जाणीवेची या संस्थेवर विश्वास दाखवून महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, इंग्लंड, दुबई, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या भागातूनही मदत येते. आपणही मदतीच्या रूपामध्ये एक ऊब जाणीवेची या संस्थेला मदत करू शकता असं आवाहन या संस्थेमार्फत करण्यात आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. नांदेड स्त्रीरोग तज्ञ संघटना आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ IMSR यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या ह्युमन रिप्रोडक्टिव्ह अँड फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व निवारण या झोनल परिषदेचं आयोजन मराठवाड्यात पहिल्यांदाच पार पडलं. संपूर्ण महाराष्ट्रातून 500हून अधिक डॉक्टरांनी या परिषदेला हजेरी लावली. आमदार ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण देखील या परिषदेला आवर्जून उपस्थित होत्या. नांदेड इथं शासकीय दवाखान्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. जे इन्फर्टिलिटी आहे किंवा रिप्रोडक्शन आहे, हा कॉन्सेप्ट काय आहे, रुरल एरियाज पर्यंत, ग्रामीण भागापर्यंत हा कॉन्सेप्ट कसा पोहोचवता येईल आणि ह्या कॉन्सेप्टचा ऍक्च्युअल फंडा काय असतो या संदर्भात आज खूप सारं कॉन्फरन्स मध्ये बोलणं झालेलं आहे. मला इथे त्यांनी बोलवलं, त्यांनी माझा सन्मान केला, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि अतिशय सुंदर कॉन्फरन्स हा झालेला इकडे. नक्कीच विधान भवनात पुढच्या वेळेला असं मला मी पेरके साहेबांसोबत बोलत होते आणि PPP मधून आपण कसं IVF सेंटर एक सुरू करू शकू नांदेडला याचे सुद्धा प्रयत्न माझे राहतील. जी डॉक्टर सगळेच आदरणीय व्यासपीठ मध्ये सर्वात and it's an honor for me to be here present among such eminent dignitaries. It's literally, it's a pleasure for me to be here. I am one of the youngest MLAs you can see. We are 5 years. Life and chapter waiting ahead. I warmly welcome all here, and there will be some insightful knowledge coming out for this certain topic that we are all come here for. Infertility topic, and coming from a rural area, being an MLA in a rural area background, I find to explain to them this topic. Of course,
whenever this topic is being suggested or spoken about, it's always that the women's conference so far. But knowledgeable people are more understanding, more educated. They understand the entire concept of what reproduction is. For that matter, even I would say family planning. संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यात ज्ञानोबा तुकोबा आधार दिंड काढण्यात येते। वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या नेतृत्वात ही दिंडी आज नांदेडमध्ये आली होती। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्थितीनं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत यासाठी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। यावेळी नांदेड जिल्ह्यातील वारकरी बांधवांना ज्ञानोबा तुकोबांची शपथ देऊन कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करावी असं आवाहन वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, आपण दिंडी काढली, काय सांगा? रामकृष्ण हरी। मी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं डॉक्टर सदानंद मोरे आणि आम्ही पंढरपूरचे सगळे फडकरी आणि आमचे विश्वास बसलो आणि आम्ही ठरवलं की यापूर्वी परिस्थितीला घाबरून बेदरून गोंधळून आपले मराठवाड्यातील संतभूमीतील काही लोक आत्महत्या करतात, शेतकरी बांधव आणि वारकरी हे शेतकरी आहेत आणि यामुळे संतभूमीचा महाराष्ट्राचा अपमान होतो। त्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे। तर मन हे माशीसारखं असतं, अन्नावरी बसतं घाणीवरी बसतं, मनाच्या कधी भावना थांबत नाही, पण त्याला कारण आत्महत्या नाही, परिस्थितीला संकट येत असतात, त्याला सामोरे जाणे आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी नेमका काय करायचं, त्या परिस्थितीला गोंधळलेल्या माणसाला धीर द्यायचा। मग तो आपल्याला कसा कळणार, तर गावोगावी सगळ्यांना त्याचं नैराश्य माहीत असतं आणि त्यामुळं आपण असं करायचं की आता गावोगावी ह्याच्यानंतर आम्ही महिला हरिपाठ मंडळ काढणार आणि महिला हरिपाठ मंडळ दिंडी काढल्यानंतर आम्ही सगळ्या अशा लोकांना एकत्र करून आम्ही ही आत्महत्या रोखण्यासाठीचा विडा उचलणार आणि होऊन देणार नाही म्हणजे नाही, कारण हे असे लोक आमच्या लक्षात गावोगावी येणार। साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की माझ्या संतभूमी मराठवाड्यात परिस्थितीने गोंधळलेल्या एकाही शेतकरी बांधवाला आई वडिलांना बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करू देणार नाही। मराठवाडा बदनाम होऊ देणार नाही अशी मी वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून ही जबाबदारी। पण तुम्ही आमचा अंत पाहू नका, जो मनुष्य भारताचा टॅक्स भरतो खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यातून आपण आजपर्यंत 13 संत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पाडली। 2014 साली 76 मराठवाड्याच्या 76 तालुक्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन आम्ही शेतकरी आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष वारकरी साहित्य आधार दिंडी आपल्या नांदेड शहरामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये काकांनी त्याची दक्षता घेऊन या वारकरी किंवा आपल्या शेतकरी मंडळी कोणत्या भाविक भक्तांनी आत्महत्या न करू नये यासाठी काकांनी आपल्या नांदेड शहराला विनंती आहे। शिवाजी महाराज साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की माझ्या संतभूमी मराठवाड्यात परिस्थितीने गोंधळलेल्या एकाही शेतकरी बांधवाला आई वडिलांना बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करू देणार नाही।
च्या साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की माझ्या संतभूमी मराठवाड्यात परिस्थितीने गोंधळलेल्या एकाही शेतकरी बांधवाला, आई वडिलांना, बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करू देणार नाही। ज्ञानोबाच्या साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की माझ्या संतभूमी मराठवाड्यात परिस्थितीने गोंधळलेल्या एकाही शेतकरी बांधवाला, आई वडिलांना, बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करू देणार नाही। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एकूण 8 पंचायत समित्या आहेत। त्याच अनुषंगानं जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया ही 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आरक्षण, सोनाळा अनुसूचित जमाती महिला, बावनबीर सर्वसाधारण महिला, पळशी झाशी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अशा अनेक प्रवर्गांसह सर्वसाधारण आरक्षण निश्चित करण्यात आले। या सोडतीनंतर संग्रामपूर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढली असून विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार तयारीला लागलेत। स्थानिक स्तरावर देखील राजकीय हालचालींना वेग येणार असल्याची माहिती पुढे येते। यावेळी तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी। घरोघरी सध्या दिवाळी सणाची लगबग सुरू झाली। दिवाळीच्या निमित्तानं परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घरगुती फराळ पाठवण्याची उत्तम सोय उपलब्ध व्हावी यासाठी टपाल खात्यानं खास योजना आणली आहे। त्यात टपाल खात्यानं आपल्या 2 महत्त्वाच्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत। या बदलानुसार आता रजिस्टर आणि स्पीड पोस्ट या 2 सेवांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे। या दोन्ही सेवांसाठी नवे दरपत्रक लागू करण्यात आलेत। या निर्णयामुळे ग्राहकांना सेवांचा लाभ घेणं अधिक सोपं होणार आहे। ही सेवा अमेरिका आणि कॅनडा सोडून जवळपास 192 देशांसाठी उपलब्ध असणार आहे। या सेवेचा लाभ घेण्यासाठी टपाल खात्यात विशेष काउंटरची व्यवस्था करण्यात आली। या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन शाखा पोस्ट मास्टर सरवार शाह यांनी केलंय। सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या दिवाळीच्या सणाकरिता भारतीय डाक विभागाने आपल्या नातेवाईकांना, उदाहरणार्थ मुलगा मुलगी जे कोणी आपले नातेवाईक विदेशात असतील त्यांना दिवाळीचा फराळ पाठवण्याची एक अत्यंत सुंदर अशी पार्सल पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आणि त्याकरिता आपण आपल्या खामगाव पोस्ट ऑफिसमध्ये येऊन विदेशात पार्सल पाठवू शकता। यामध्ये जगातील 192 देशात आपण हे पार्सल पाठवू शकता। फक्त अमेरिका आणि कॅनडा सोडून ही सुविधा भारतीय डाक विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तरी मी पोस्ट मास्टर या नात्याने भारतीय डाक विभागाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपले पार्सल खामगाव पोस्ट ऑफिसमध्ये येऊन बुक करावे व या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा। याची दिनांक आहे का बुक करण्याची? बुक करण्याची दिनांक म्हणजे दिवाळीचे पहिले किंवा दिवाळी नंतरही पाठवू शकता ते। ठीक आहे। शिरपूर शहरातील अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या तिघांवर आज सकाळी पोलीस आणि सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या संयुक्त पथकानं धाड टाकून कारवाई केली आहे। या कारवाईमुळे शहरातील सावकार वर्गात एकच खळबळ उडाली। शहरातील कादिर अहमद हमीद शेख यांनी काही सावकारांविरुद्ध तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीच्या आधारे 3 सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले।
धाडीत पोलिसांनी कोरे चेक, कर्जाच्या डायऱ्या, दस्तऐवज, पाकिट, डायरी तसंच इतर कागदपत्र जप्त केलेत. प्राथमिक तपासात या सावकारांकडून नागरिकांना अवैधरित्या जास्त व्याजदराने पैसे देण्यात येत असल्याचं समोर आले. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. तपास अहवालानंतर संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक निबंधक विरकर यांनी दिली आहे. या कारवाईनंतर शहरातील अवैध सावकारांमध्ये भीती पसरली. नागरिकांकडून प्रशासनाच्या या पावलाचं स्वागत करण्यात येते. सावकारांचा सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरपूर. माझ्या कार्यालयास तक्रारदार कदीर अहमद हमीद शेख राहणार मदिना मोहल्ला कुंभारटेक शिरपूर यांचा अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रार अर्ज ॲफिडेव्हिटद्वारे कार्यालयास प्राप्त झाला होता. सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या पोलीस सर्वेक्षणानुसार आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी 3 स्क्वॉड तयार करून 3 सामनेवाला नामे सुरेश रामचंद्र माळी, नारायण जगन्नाथ मराठे, दिलीप बापू पाटील यांच्या घरी घरजडतीची कारवाई घेण्यात आली. सदर घरजडतीमध्ये सुरेश रामचंद्र माळी व नारायण जगन्नाथ मराठे यांच्या घरी अवैध सावकारीच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी संशयास्पद कोरे चेक, सौदा पावत्या, पॉकेट डायऱ्या, नोंद वह्या असे इत्यादी दस्तऐवज आढळून आलेले आहेत. याबाबत संबंधितांची सुनावणी घेऊन महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014च्या तरतुदीनुसार पुढील कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात येईल. सदर कारवाईमध्ये माननीय जिल्हा उपनिबंधक श्री मनोज चौधरी साहेब, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रीकांत देवरे साहेब, तसेच माननीय शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर परदेशी साहेब व माझ्या डिपार्टमेंटचे सहकार विभागाचे सर्व माझे अधिकारी, विशेषतः सुरेश वांडले, नवनीत गोसावी व इतर कर्मचारी यांचे खूप सहकार्य लाभले. तसेच यापूर्वी देखील आपण 8 ऑक्टोबरला 4 अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशन येथे सावकारी अधिनियमातील कलम 39 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. मी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो सर्वसामान्य जनतेस की अवैध सावकारीच्या अनुषंगाने काही तक्रारी असतील, तुम्हाला जाच असेल, त्रास कोणी देत असेल तर माझ्या कार्यालयास आपण संपर्क साधावा व आपल्या तक्रारीची दाद लावून घ्यावी, निराकरण करून घ्यावे. धन्यवाद. ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांसह विविध नागरी समस्यांसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या राजकीय पक्षांनी काल पालिकेवर मोर्चा काढून आयुक्त सौरभ राव यांना घेराव घातला होता. त्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज नौपाड्यातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत बेकायदा बांधकामांवर कारवाईचा आग्रह धरलाय. कुठे बसत तिथं यायला पाहिजे. केलेलं आहे. याचे वारंवार निवेदन जे आहेत ही मृणाल पेंडसेवर तसेच सुनील जोशी यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आल्यामुळे आपण बघतो की अनेकशे समस्या ज्या आहेत निवारण जे आहे काही दिवसांपूर्वी भास्कर कॉलनी इथे जो ज्येष्ठ नागरिक कट्टा होता तो एका व्यावसायिकांनी तोडलेला आहे. त्याच्यावर देखील कारवाई केलेली आहे आणि तक्रार ठाणे महानगरपालिका त्यामुळे काही कारवाई खरं पाहता ही शर्मेची बाब आहे की नगरसेवक, माजी नगरसेवकांना असं आयुक्तांच्या कॅबिनच्या बाहेर बसून आंदोलन करावं लागणं हे आज का वेळ आली. आम्ही वर्षभर या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून सुद्धा अगदी हात जोडून सगळ्या डिपार्टमेंट्सना विनंती केलेली आहे. समोर दिसतंय आपल्याला की अनधिकृत आहे, याच्यावर कारवाई करा, पण ते नुसती कागदी घोडे नाचवत आहेत.
काही कारवाई त्याच्यावर होत नाहीये. तिन्ही चारी उदाहरणं आता पेंडसे मॅडमनी दिली. ते अनमोल सफायर असेल, रेनबो शाळा असेल, त्यांच्या निधीतला कट्टा तोडलेला असेल. ही कोणाची यांना भीती आहे महापालिकेला? कोण यांना वरनं प्रेशर करतंय? का नाही हे कट्टा तोडत? का नाही या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत? काल त्या शिष्टमंडळ ते आलेलं, त्याच्यात आव्हाड साहेब म्हणाले की महापालिका फक्त नौपाडा प्रभागासाठी चालवली जाते का? तर तसं नाहीये. आमच्या इथेही असे प्रकार आहेत की पण ते वाचा फोडून सुद्धा त्याला न्याय दिलेला जात नाहीये. त्यांनी बघावं. आमच्या इथली लोक ही सगळी टॅक्स भरणारी आहेत, तरी सुद्धा त्यांना हे भोगावं लागतंय. दुसरा एक प्रकार कसा असतो, ओसी मिळाल्यावर विकासक गाळे बांधतो पार्किंगच्या जागी, त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं. हा निश्चित लोकांना फसवण्याचा धंदा आहे. असे विकासक पण आम्हाला आमच्या प्रभागात नकोत की जे चुकीचं बांधकाम करतील. आणि शहर विकासने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ते जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतात. ज्या अनधिकृत गाळ्यांसाठी पाठवणी तिकडे 50 ते 60 वर्षापासून तिथे वस्ती आहे. ते काही मालकीचे हे होते का घरं होती. त्यातलं एक पुढच्या रोड वाइंडिंग मध्ये चंद्रशेखर होते, तेव्हा घर गेलं, त्याला दुसरं घर मिळालं, पण त्याचं अजून एक घर तिकडे होतं. तिथे ते त्याचे गाळे आहेत आणि त्यांनी लिहून सुद्धा दिलेलं आहे की आम्ही जेव्हा रिडेव्हलप इथे होईल तेव्हा आम्ही सहकार्य करू. त्यात चुकीचं काय नाही ना. उद्या मला जर नवीन घर मिळणार असेल तर मी निश्चित सहकार्य करणार. पण ते गाळे अनधिकृत दाखवावेत याच्यासाठी तो बिल्डर पाटोळ्यांकडे आलेला होता. आणि मग त्यांचं पुढे काय बिनसलं मला माहिती नाही आणि ते पुढे सगळं कांड घडलं त्याचं. पण त्या बिल्डरनी सुद्धा त्या आधीच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या पण सोसायटीची कंप्लेंट आहे, शिवकृपा म्हणून सोसायटी आहे, की तिथे खाली स्टिल्टमध्ये गाळा काढलाय, अनधिकृत आहे, त्याच्यावर परत कारवाई नाही. सगळे शहर विकास काय करतं, सगळे रिपोर्ट देतं की अनधिकृत आहे, पण करणार कोण? तोडणार कोण? ते तिथे विहीर पण बुजवलेली होती, ती आम्ही ओपन करायला लावली. अशा प्रकारची सगळी बांधकामं चुकीच्या पद्धतीने चालू आहेत. आमची हीच मागणी आहे की याच्यावर जर कारवाई करावी, अन्यथा आम्ही असेच रोज येऊन बाहेर बसू. आम्हाला पण खूप वेळ आहे, आज रोज इथे येऊन आम्ही बसू. तुम्ही आंदोलन केलं, आज इथे येऊन बसलात, तर तुम्हाला जर का न्याय नाही ते मी आता नाही सांगणार. न्याय नको मिळून दे, मग दाखवतो आम्ही काय करणार. प्रभागातील अनेक विषयांसाठी गेली अनेक वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय आणि प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासन दिलं जातं की कारवाई होईल, पण कुठलीही कारवाई होत नाही. आणि त्यासाठी म्हणून आज शेवटी आम्ही आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर इकडे आंदोलनाला बसलेलो आहोत. त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे गेली 15 दिवस जे आम्ही हे तिसरं आंदोलन करतोय की जो विकासकाने आमच्या निधीतून बांधलेला कट्टा रातोरात उडवला, तर त्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी त्या विकासकावरती तातडीने गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केली होती. आणि आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण अजूनही त्या बिल्डरवरती कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. म्हणजे हा कोण मोठा बिल्डर लागून गेलाय की याला महापालिका एवढं पाठीशी घालतीये. तसंच प्रभागातला हा दुसरा विषय की भक्ती मंदिर रोडवरती जे रेनबो शाळा आहे, तर तिथल्या स्थानिक नागरिकांनी सोसायटीतल्या लोकांनी अनेक वेळा तक्रार केली होती आणि शहर विकासने हा रिपोर्ट दिला होता की ती शाळा ही अनधिकृत आहे. त्याच्यावरती कारवाई होण्याची अपेक्षा होती, पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली गेलेली नाहीये. तसंच अनमोल सफायर आमच्या इथली बिल्डिंग आहे, तिथे अनधिकृत बांधकाम आहे. तर प्रभागामध्ये अशा अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांच्या आम्ही तक्रारी करतो, पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. प्रत्येक वेळी आश्वासन दिलं जातं आणि म्हणून शेवटी कंटाळून आज आम्ही आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर इकडे ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत. आणि जोपर्यंत त्या बिल्डरवरती गुन्हा दाखल होत नाही, आयुक्त जोपर्यंत आम्हाला सांगत नाहीत की ह्या कारवाया कधी करणार, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि रोज आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर बसून असंच ठिय्या आंदोलन आम्ही सुरू ठेवणार. वारंवार या अशा आंदोलन करावं लागत आहे. कुठेतरी नगरसेवक बॉडी स्थापित झाली नसल्यामुळे प्रशासन हे मनमानी कारभार करत आहेत का, किंवा कुठल्यातरी एकाच पक्षाच्या किंवा राजकीय ह्याच्या हेतूने कारवाई करत आहेत? नक्कीच काय होतंय की महापालिका काही ठराविक बिल्डर असतील किंवा ठराविक लोक असतील त्यांना पाठीशी घातलं जातंय. म्हणजे एखादा सामान्य ठाणेकर असेल किंवा दुसरा कोणता एखादा व्यक्ती असेल, त्याने एखादा गुन्हा केला की त्याच्यावरती तात्काळ कारवाई केली जाते. मग गेली वर्षभर असेल, गेले सातत्याने कितीतरी महिने आम्ही जर काही गोष्टींचा पाठपुरावा करतोय, कारवाई करण्याची मागणी करतोय आणि जे अनधिकृत आहे त्याच्यासाठी आम्ही मागणी करतोय, तरी कुठलीही कारवाई होत नाही. म्हणजे महापालिकेचा हा मनमानी कारभार तर चालूच आहे. आणि मलाही कळत नाही कोणाच्या दबावाखाली हे सगळे काम करतायत. म्हणजे कोणाचा असा दबाव आहे की एखाद्या बिल्डरवरती जेव्हा तो सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो पण गुन्हा दाखल होत नाही, आयुक्तांकडनं आज उत्तर घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. या बातमीसह बातम्या गावाकडच्या मध्ये आता एवढंच. अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.